इम्तियाज म्हटलं की आपल्याला आपसुकच त्याची ओळख 13x10च्या मैदानाची असते, ते म्हणजेच कबड्डी. आणि त्या कबड्डीवर एक हाती विजय मिळवून देणारा एकमेव खेळाडू आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील तो म्हणजेच इम्तियाज तुर्की. खूप मैदानं गाजवली. गेलेला सामना अतिशय सहजरित्या डोकं शांत ठेवून समोरच्या संघाला किती दडपणात आणायचं एवढं त्याच्याकडे असणारं कबड्डीतला ज्ञान ते आपण यापूर्वी सर्वांनी पाहिलेलं आहे. आज तो क्रिकेटच्या 40+ साठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. त्याचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी असणार आहे. सामना पंचांना विनंती करतो त्वरित चालू करून घ्यायचं आहे. हे हिवाळ्याचे दिवस आहेत, 6 पर्यंत सूर्य मावळतीला जातो, त्यामुळे लवकरात लवकर हा सामना या ठिकाणी खेळवावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. पप्पू आणि सलमान, सलमान आणि पप्पूची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आराठी आपला एक्स्ट्रा प्लेयर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सिकंदर गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे आणि मागचा सामना जी विजयी करण्यात त्याचा फार महत्त्वाचा वाटा होता. परंतु हा सामना फार सिकंदरसाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जर जिंकलात तर नक्कीच सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहात. त्यासाठी सिकंदरला शुभेच्छा असतील आणि खारी पट्ट्यातील सर्व खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा असतील. तितक्याच आराठी या संघाला सुद्धा तितक्याच शुभेच्छा दिल्या जातात. सामना चालू करावा विनंती करतो. संध्याकाळ झाली तर खरोखरच आपण हा स्पर्धा पूर्ण होऊ शकणार नाही. ओव्हर कमी करावे लागतील, त्यामुळे क्रिकेटमधला रस सुद्धा निघून जाईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर षटकं कमी होणार नाहीत यासाठी सुद्धा प्रत्येकानं लक्ष द्यायचं आहे. सिकंदर बॉलिंगवर राईट हँड ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी सलमानला प्रतिकार करणार आहे सिकंदरच्या गोलंदाजीचा. तर या ठिकाणी सरखोत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. बाबू सरखोत या ठिकाणी रुपेश चांदविडकर लेग अंपायरची भूमिका सांभाळतील. तर मेन अंपायर आहेत ते म्हणजेच आपले वरवटणे गावचे सरपंच आसिफ बेवनाक. लवकर सामना चालू करा प्लीज. जरा थोडंसं सहकार्य आमचंही असणार आहे, तुमचंही असणं फार गरजेचं आहे. तर सलमान आणि पप्पू ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं की सर्वांनाच वेळ लागतं, सर्वजण मैदानाकडे येतात. सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. लाईव्ह क्रिकेट माध्यमातून जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा पाहायला मिळतंय. मयुरेश मयेकर यांचं चॅनल आणि सिकंदर याचा पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, बिंदी गेंद या ठिकाणी ऑस्टमच्या बाहेर. सलमानला काही कळलं नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क न होता विकेट किपरनं आपलं काय काम करायचं ते पूर्ण केलं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ही स्पर्धा आजच आपल्याला पूर्ण उरकायची आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. इथल्या सर्व आयोजकांचा सुद्धा आपण सन्मान राखायचा आहे. सिकंदर पुढचा चेंडू घेऊन येतोय, त्याला तोंड देतोय तो म्हणजे सलमान. मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती, परंतु या ठिकाणी पंचांचा वाईड येतोय घोषित केलाय आणि या वाईडनं धावांचं खातं खोललंय ते म्हणजेच आराठी या संघानं. लीग मॅच मधला हा खरोखरच फायदा असतो. आणि या ठिकाणी ब्लॉक होलला टाकलेला सुंदर चेंडू या ठिकाणी फसी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक धाव तो काही रोखू शकला नाही, परंतु एक धावेनं सलमाननं स्वतःचं खातं खोललंय. धावसंख्या पोहोचली आहे 2 वर. अतिशय सुंदर लीग स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतो, ती म्हणजेच 40+ ची स्पर्धा. आणि यामध्ये पहिला सामना जरी गमावला असला तरी सुद्धा अजूनपर्यंत आराठी मैदानामध्ये पाहायला मिळते. अतिशय सुंदर फटका
जबरदस्त लॉंग ऑनच्या वरून गेलेला षटकार, जबरदस्त षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय पप्पूच्या माध्यमातून. अतिशय सुंदर फलंदाजी पप्पू पूर्ण काम उरकून आता पुन्हा एकदा मैदानाकडे आलाय. पहिल्या सामन्यामध्ये नव्हता, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय विदाऊट प्रॅक्टिस, परंतु फलंदाजीचं तंत्र नक्की त्याकडे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पंच हा चेंडू स्क्वेअर घोषित करतात, त्यामुळे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 9 धावसंख्येवर. खरंच महागडे षटक होते का ते पाहायचंय, परंतु तेवढीच अनुशासनरित्या गोलंदाजी करे. अतिशय सुंदर गोलंदाजी, ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू. या ठिकाणी खरोखरच बॅट आणि बॉलचा संपर्क न होता या ठिकाणी निर्धाव पुढचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा लय मध्ये मिळते ती म्हणजे सिकंदरला. हाही सुंदर लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. या ठिकाणी किती धावा आहेत त्या पाहिजेत, परंतु पप्पू 1 धावेवर समाधान मानतोय, कारण या ठिकाणी 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचली 10 वर. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे पहिल्या षटकातला. एक पॉवर प्लेचा हा षटक हाताळतो सिकंदर. आतापर्यंत पॉवर प्लेचा षटक हाताळला, अतिशय सुंदररित्या गोलंदाजी केली आणि या ठिकाणी 1 तर धाव नक्की मिळणार आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्येमध्ये भर पडते ती म्हणजेच 11 बिनबाद 11 अशी सन्मानजनक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच आराठीची. सिकंदरवर त्याच्या कर्णधाराने टाकलेला विश्वास, पॉवर प्लेचा हा षटक, तरीसुद्धा 11 म्हणजे तितक्यासा संतुलित अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अनुशासन रित्या केलेली गोलंदाजी या ठिकाणी पाहता आली, ती म्हणजेच सिकंदरच्या माध्यमातून. त्यामुळे पुढचे 12 चेंडूमध्ये काय घडते ते पाहायचंय, कारण या ठिकाणी विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी सुजाउद्दीन गोलंदाजीसाठी येतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने आपल्या संघासाठी यापूर्वी केलेली आहे. दुसरं षटक हाताळतोय, यापूर्वी सुद्धा हाताळलंय आणि 3 षटकांचा हा षटक सामना असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्धारित वेळेत हे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मी विनंती करतोय, आपले प्लॅन जे असतील ते अगोदरच आपण ठरवायचे आहेत, कारण या ठिकाणी वेळ देऊ नका. एक सुंदर आयोजन आहे आणि आपल्या या आयोजनाला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे. सुजाउद्दीन लेग ब्रेक मारा, परंतु अतिशय सुंदर खेळून काढला होता. बॅटची कड घेत विकेट किपरनं आपलं काम केलंय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे एक नियंत्रित गोलंदाजी करायची आणि नियंत्रण ठेवायचं ते फलंदाजांवर. पुढचा चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी, मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय सुंदर गोलंदाजी, ज्याच्याकडे वेग नसला तरी टप्पा अचूक या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजे सुजाउद्दीनच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा घणघणीत फटका आणि चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय, ते म्हणजेच लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान गेलेला हा चौकार. या 4 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचली ती 15 बिनबाद 15 अशी धावसंख्या. दुसरं षटक हाताळलं जाते सुजाउद्दीनच्या माध्यमातून आणि या ठिकाणी खरोखरच सांगतो की चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण का 18 चेंडूंचा हा सामना आणि त्यामध्ये 30 ते 35 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये एक आता संघ पोहोचू शकतो. तेच या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते, म्हणजेच आराठीचे फलंदाज. पुढचा चेंडू सुजाउद्दीनचा आणि या ठिकाणी नक्कीच 2 धावा आहेत. 2 धावा नक्की मिळणार. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या आहे ती 17. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि त्यामध्ये त्याने 6 धावा दिल्यात. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, परंतु अजून 2 चेंडू येणे बाकी आहेत. सलमान सारखा हार्ड हिटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी खरंच सलमानला काही कळलं नाही आणि विकेट किपरनं आपलं काम केलंय. लेग ब्रेक मारा, खरोखर सुंदर गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळते. थोडासा कट देतोय, हलका
हवेत चेंडू फिरवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय आणि या ठिकाणी एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला, हाही त्याला पूर्ण फ्लाईट दिला होता आणि या फ्लाईटच्या जोरावर त्रिफळाचीत केलंय ते फलंदाजाला, म्हणजे सलमानला पहिली सफलता प्राप्त झालेली आहे, ती म्हणजेच सुजाउद्दीनला. या ठिकाणी थ्रो बॉलिंगला नो बॉल आणि या स्पर्धेतून बॅन, हे लक्षात ठेवायचं आहे. पंचांना या ठिकाणी मी सूचित करतोय, लेग अंपायर आपल्यावर पूर्णपणे मदार असणार आहे. लेग अंपायर रुपेश चांदविडकर, आपण थ्रो बॉलिंगकडे लक्ष ठेवायचं आहे, कारण ही स्पर्धा 40+ आहे. ओपनची स्पर्धा नाही आहे, त्यामधले नियम वेगळे असतील, परंतु या ठिकाणी थ्रो बॉलिंगला तर नक्कीच आम्ही या ठिकाणी बॅन केलेलं आहे. गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेतनं बॅन केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाने निर्णय घेणं योग्यच आहे. फलंदाज ऑब्जेक्शन घेईल तोपर्यंत वाट पाहायची नाही आहे. तर या ठिकाणी खरोखरच सर्व आयडॉल खेळाडू, म्हणजे आयकॉन प्लेयर ज्याने आपल्या उमेदीमध्ये हे क्रिकेटचं मैदान गाजवले, असे प्लेयर या एक एक करून आपल्या या स्पर्धेमध्ये दाखल होते. त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. सामना चालू करायचा आहे, पंचांना विनंती करतो. शेवटचं षटक आहे, या ठिकाणी खरोखरच आपल्याला एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळतंय, ते म्हणजे बॅट अँड बॉलचं, आणि त्यापेक्षाही द्वंद्व आहे ते म्हणजे खेळाडूंमध्ये. नासर नॉक स्टँड एंडला, तर तन्वीर आपली गोलंदाजी घेऊन होते. तिसरं षटक हाताळणारे फार महत्त्वपूर्ण षटक असेल, आत्तापर्यंत बांधून ठेवलं आहे, ते म्हणजेच 2 षटकाअखेर 17 धावा झालेल्या आहेत, ते म्हणजे आराठी या संघाच्या. अजून 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातात त्या पाहायच्या. लवकर चालू करा सामना. तन्वीर याचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, ब्लॉक होल आणि त्रिफळाचीत, दांडी गोल करण्यात आलेली आहे, त्रिफळाचीत करण्यात आले. पप्पूला एक हार्ड हिटर पुन्हा एकदा माघारी परततोय, त्याच्या जागी जातोय तो म्हणजेच फैयाज त्याची जागा घेण्यासाठी जातोय. एक चांगली गोलंदाजी तन्वीरच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यांनी शेवटचं षटक हाताळलं आणि जखडून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी यापूर्वी सुद्धा केलेला आहे आणि या सुद्धा वेळी तो करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास त्याचा वाढणार आहे आणि आराठी या संघाला नक्कीच दबावात टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होईल, ते आपण पाहायचं आहे. फैयाज पप्पूची जागा घेत जातोय. पप्पूने अतिशय सुंदर एक षटकार खेचला होता आणि त्या षटकारासोबत 1 धाव, असं एकूण 7 धावा करत तो माघारी परतलाय. तर त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो फैयाज. फैयाज काय करतो ते पाहायचंय. 5 चेंडू येणं बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये काय घडतं ते बघायचं आहे, कारण एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारायचं आहे. टिनू शेख यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. मंडळ आणि आम्ही त्यांचे सर्व क्रीडा रसिक, क्रिकेट रसिक या ठिकाणी त्यांचं सर्वांचं, टिनू यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर तन्वीर पुढचा चेंडू घेऊन होते. 5 चेंडू येणं बाकी आहे. यावर किती धावा लिहिल्या गेल्यात ते पाहायचं आहे. येणारा काय सांगेल नक्कीच, परंतु या ठिकाणी अनुशासनरित्या गोलंदाजी करावी लागणार आहे. लाईन लेंथवर गोलंदाजी करा. पुन्हा एकदा ब्लॉकवर टाकलेला चेंडू आणि मिडॉनच्या दिशेने जातोय, परंतु या ठिकाणी 1 धाव तर नक्कीच घेतली आहे. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि थ्रो येईपर्यंत किती धावा पूर्ण होते ते पाहायचं. आणि या ठिकाणी धावचित होताना फैयाज बाद होते. तिसरी धाव घेताना रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडा कमी पडला, परंतु या ठिकाणी 2 धावा त्या नक्की पूर्ण झाल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पोहोचते ती 19. एक धाव फार महत्वाची आहे. 1 धाव आरोग्याच्या दिशेनं. बाबा
यासोबत तन्वीरचा पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते, त्यामुळे पुन्हा एकदा जखडून ठेवलं. तन्वीरने खरोखरच कर्णधाराचा विश्वास संपादन केला. आतापर्यंत त्याने 3 चेंडूमध्ये 2 धावा आणि 1 विकेट मिळवली आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाळला आणि या नक्कीच मिसफील्ड करतो भारत आणि या ठिकाणी मिळतात 4 धावा. त्यामुळे 4 धाव्याने धावसंख्येत भर पडते. फार महत्वपूर्ण धावा होत्या, 1 धाव मिळणार होती, त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्यात. त्यामुळे धावसंख्येमध्ये मोठी मजल मारली गेली आहे. 23 धावसंख्येवर पोहोचलाय. तन्वीरचा पुढचा चेंडू अजूनही मोठा फटका काही पाहता आलेला नाही आणि हा त्रिफळाची अतिशय सुंदर गोलंदाजी. खरोखरच या ठिकाणी फलंदाजाला चकित केलंय. इतका सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या स्पर्धेचं स्लोगन आहे बावा. आता पुन्हा एकदा या ठिकाणी व्यासपीठावर आलाय बावा, 1 धाव आरोग्याच्या दृष्टीने. तर या स्पर्धेचं स्लोगन आहे, कारण आपण आता 40+ झालंय, त्यामुळे आपण आपल्या निरोगी आयुष्य कसं जगता येईल, तंदुरुस्त शरीर कसं राहील याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. कमीत कमी 2.5 ते 5 किलोमीटर रोज चालणं किंवा धावणं फार महत्त्वाचं आहे या पुढच्या जीवनासाठी. कारण आपल्याला होणाऱ्या BP असेल किंवा इतर जे काय आजार असतील ते होऊ नयेत. ब्लड प्रेशर सारखा आजार होऊ नये. रोजची एक सकाळी घेतलेली गोळी विसरल्यानंतर होणारी धावाधाव ती होऊ नये, म्हणून यासाठी 1 धाव फार महत्त्वाची आहे, ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं. तर तन्वीरचा पुढचा चेंडू शेवटचा 3ऱ्या षटकातला शेवटच्या ओव्हरचा चेंडू घेऊन येतोय आणि त्यावर किती धावा लिहिल्या गेल्यात ते पाहायचंय का सफलता प्राप्त होते तन्वीरला ते पाहायचंय. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे, त्यावर त्याने 2 विकेट मिळवल्यात. तोच तन्वीर पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि यावर किती धावा लिहिल्यात. मागे मिसफीड झाली होती, परंतु भरत पुन्हा एकदा बॉल चेंडूवर धावून येतोय आणि यावर किती धावा आहेत तर नक्कीच 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या पूर्ण होते, षटक पूर्ण होते, धावसंख्या होते ती 25. विजयाचं आव्हान असणारे ते 26 धावांचं, ते म्हणजेच काडीपट्टा या संघाला. पूर्ण दक्षिण रायगड या ठिकाणी बांधला गेलेला आहे. आजची ही स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे, कारण या मध्ये तळा आलाय. आमच्या माणगावमधले काही खेळाडू आलेले आहेत, श्रीवर्धनमधले तर आहेतच आहेत. त्यामुळे दक्षिण रायगड पूर्ण बांधण्याचा प्रयत्न या स्पर्धेने केलेला आहे. अशी ही मोठी स्पर्धा आज या राणा राऊत माध्यमिक विद्यालयाच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशील सावंत जरा संपर्क साधायचा आहे. सुशील सावंत या ठिकाणी तौसिफ 11ला करायचेत. 18 चेंडूमध्ये 26 धावा. आव्हान फार मोठं नाहीये, परंतु आव्हान जर का निर्धाव चेंडू जर जास्त पडले तर आव्हान नक्कीच पलटू शकतं. आराठी संघ तितकी त्यांच्यामध्ये हुकूमत आहे, गोलंदाजी त्यांची फार महत्वाची आहे. पुढचा सामना आहे सकलेन 11 श्रीवर्धन आणि म्हसळा. टॉस करून घ्यायचं आहे. मी विनंती करतो की या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. सकलेन 11 वर्सेस म्हसळाच्या दरम्यान पुढील सामना होईल. सहकार्य करा, वेळ फार कमी आहे. सकाळपासून या ठिकाणी आपले काही खेळाडू आलेले आहेत. या ठिकाणी इम्रान आणि
इम्रान सुजाउद्दीन. लवकरात लवकर मॅच चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करा प्लीज, विनंती करतोय आपल्याला. पंचांना विनंती करतो की आपण मॅच चालू करायचं आहे. आव्हान आहे ते 26 धावांचं. 18 चेंडू आणि 26 धावा. ही स्पर्धा यूट्यूबवर आहे, थोडंसं शांती घ्या. जर हा सामना जिंकायचा असेल तर इम्रानला आपलं पहिलं जे काय आहे कौशल्य फलंदाजीतलं ते या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर फलंदाजी केली होती. तीच फलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी साकारावी लागेल, ती म्हणजेच इम्रानला. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. यामध्ये विजयी झाला तर सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहात. त्यामुळे इम्रानवर नक्कीच नजर असणार आहे. आपण सेमीफायनलमध्ये पोहोचायचं आहे, चांगली फलंदाजी या ठिकाणी करायची आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे. परंतु सलमानही तितकाच चांगला गोलंदाज आहे, तो सुद्धा चांगली गोलंदाजी या ठिकाणी करू शकेल आणि पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करूया. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिशय रोमहर्षक सामना होईल याकडे नक्कीच सर्व प्रेक्षक वर्गाचे नजरा लागलेले आहेत, कारण दोन्ही संघांकडे चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. दोन्ही संघांकडे सलमान सुंदर गोलंदाजी करतोय आणि यावर बीट झालाय तो म्हणजेच इम्रान. पहिला चेंडू बिंदी गेंद या ठिकाणी पाहायला मिळाली. एहमान आराई यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सुंदर फटका आहे, परंतु या ठिकाणी किती धावा लिहिल्यात गेल्यात ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी एक धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय ते इम्राननं. या ठिकाणी षटकाराची अपेक्षा असणार आहे, ती म्हणजेच फैजान 11ला. कारण धावफलक जरी कमी असला तरी सुद्धा या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच आराठी या संघाची. यापूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी विजय प्राप्त केला होता आणि आपल्या या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. तो सलमान पुढचा चेंडू घेऊन जातोय आणि ब्लॉक होलला टाकलेला. या ठिकाणी LB नाही आहे, त्यामुळे LB साठी कोणीही अपील करू नका. तर लेग बाय ना एक धाव मिळते. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 2 वर.
पहिलं षटक हाताळलं जाते ते म्हणजे सलमानच्या माध्यमातून. जो काही प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलाय त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. या स्पर्धेदरम्यान आपण 40 पल्सची स्पर्धा आहे, परंतु या स्पर्धेमधला जो जोश आहे, जो उत्साह आहे, तो या ठिकाणी प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. की आपण 40 प्लस झाले म्हणजे आपण फक्त आता सन्मानित नाही तर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात खेचून आणले, ते म्हणजेच आई सोमजाई क्रिकेट क्लबनं आणि श्रीवर्धन बॉईज या आयोजकांनी. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना आपलं पहिलं कौशल्य या ठिकाणी सिद्ध करावं लागणार आहे. सलमान पुढचा चेंडू घेऊन येतोय, कुठलीही वेळ घालवू नका. या ठिकाणी खरोखरच दर्दी क्रिकेट रसिक आहे, त्याची सुद्धा मनं आपल्याला या ठिकाणी जिंकायची आहेत, कारण ते सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. या ठिकाणी खरोखरच पूर्ण नाचवतोय ते म्हणजे सुजाउद्दीनला. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एक चांगली लेन पकडली आहे ती म्हणजेच सलमाननं. आणि खरोखरच सकाळपासून त्याचा जो उत्साह पाहत होतो की या स्पर्धेदरम्यान तो या ठिकाणी उपस्थित राहिला होता, त्यावेळेपासून त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह या ठिकाणी अजूनही ओथंबून वाहतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू सलमान. आणि यावर पुन्हा एकदा बॅट बाईटच्या माध्यमातून का बॅटच्या माध्यमातून धावा येतात ते पाहायचे, परंतु चार चेंडू झालेत, 5 चेंडू झालेले आहेत. लेग बाईज तर इम्रान एक चांगला फटका येणं अपेक्षित असणार आहे. आणि हा चेंडू खरोखरच ऑफ स्टंपच्या बाहेरचा, परंतु इतका काही खेळवला गेला आणि विकेट किपरनं आपले जे काही काम करायचे ते चोख बजावलं. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी खरोखरच इम्रानला आता विचार करावा लागणार. स्ट्राईक बदललाय, विजयासाठी 23 धावा 12 चेंडू असं समीकरण 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. अतिशय रोमहर्षक सामना होणं अपेक्षित आहे, कारण क्रिकेटमध्ये जो क्रिकेट रसिक येतो ते तुला काय पूजेला मॅच चालू करा. मॅच चालू करायचंय, वेळ फार कमी आहे. प्लीज वारंवार विनंती करतोय आपल्या सर्वांना, परंतु आपण सहकार्य करायचंय. फैजान याचा चेंडू खरोखरच या ठिकाणी झेलची संधी होती आणि झेलची संधी हुकली आणि त्यामुळे एक धाव मिळाली. धावसंख्या होती ती 4. फैयाज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेट असा त्याचा मारा. आणि या ठिकाणी खरोखरच लेग बाईकच्या माध्यमातून एक तर धाव नक्की मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी खरोखर सांगतो इम्रानवर भरपूरसं प्रेशर रोटेट झालंय. इम्रान जितकी चांगली फलंदाजी करेल तितकी विजयाच्या दिशेनं फैयाज 11ची वाटचाल चालू राहील. परंतु या ठिकाणी जबरदस्त फटका आहे, गगनचुंबी फटका आहे. आणि या ठिकाणी पप्पू काय करतोय, परंतु या ठिकाणी चौकार मिसफील्ड होताना पाहायला मिळतं.
सूर्यप्रकाशामुळे खरोखर चांगला जज केला होता म्हणजे पप्पूनं, परंतु या ठिकाणी मिसफील्ड होत एक चौकार मिळतोय. ही अशीच किरण या ठिकाणी नक्की जागा झालाय तो म्हणजेच फैयाज 11चं. 4 धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली आहे 9. 3 चेंडू दुसऱ्या षटकातले पूर्ण झालेत आणि धावसंख्या आहे 9. अजूनही वरचढ ठरलाय तो म्हणजेच आराठीचा संघ. चांगली गोलंदाजी करतोय. या ठिकाणी विकेटचं पतन होता होता वाचलंय, पण त्या बदल्यात 4 धावा दिल्यात. त्यामध्येच पप्पूनं चांगलं जज केलं होतं, त्यात कोणतीही चूक नव्हती, परंतु या ठिकाणी असणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्याचा थोडासा नजर हटली चेंडूवरची आणि एक झेलची संधी या ठिकाणी गमावली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. एक निर्धाव चेंडू नक्कीच फैया 11ची धडधड वाढवतोय, कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकावं लागत असेल तर चांगली फलंदाजी करणं अपेक्षित आहे. ती फलंदाजी या ठिकाणी होताना दिसत नाही. थोडेसे नाराज आहेत ते म्हणजेच फैयाज 11चे सर्व समर्थक आणि या ठिकाणी एक चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे धावसंख्या फैयाजनं अतिशय चांगलीरित्या रोखलेली आहे. एक चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या आहे ती फक्त 9 आहे. फैयाज सुंदर गोलंदाजी करतोय आणि तौसिफ 11ला जबरदस्त बांधून ठेवलेला आहे. हा जबरदस्त खोलवरचा चेंडू, त्यावर तितकाच चांगला समाचार गेलाय. षटकार. 6 धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पोहोचली ती 15. अजूनही विजयासाठी आपल्याला धावा करायच्या. 6 चेंडू आणि 11 धावा. यामध्ये 12 धावा आल्यात. या षटकामध्ये फार महत्वपूर्ण षटक होतं, चांगलं हाताळलं होतं, परंतु त्या ठिकाणी एक चौकार आणि एक षटकार आणि त्या बदल्यात आलेल्या 2 धावा. एकूण धावा मिळाल्या 12. या ठिकाणी रिअल गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. आम गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. कोणीही थ्रो गोलंदाजी करू नये. पंचांना मी वारंवार सूचना दिलेल्या आहेत, या ठिकाणी कुठलेही दिरंगाई करू नका. किती बॉल किती रन है? 6 गेंदे और 11 रनों की जरूरत. बेहतरीन गेंदबाजी करते हुए आराठी. आप देखना है बल्लेबाजी के लिए इमरान. 6 गेंदों में 11 रनों की जरूरत. आराठी की तरफ से गेंदबाज कौन आते हैं? वक्त जाया न करे. जमीर. जमीर. मैं कुछ नहीं बोल सकता ऐसे. जमीर. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. देखना सामना करेंगे इमरान. किस तरह से गेंदे डालते जमीर और किस तरीके से सामना करते इमरान. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं इमरान. जमीर धीमे धीमे भागते हुए विटो को पार किया. गेंद डाली लो फुटोस गेंद बोल्ड. बोल्ड हो गए इमरान. अब 5 गेंदे 11 रनों की जरूरत. यहां पे एक नियम है, कोई भी गेंदबाज अगर थ्रो करता है, अंपायर को लगता है कि गेंद थ्रोबाज है तो डायरेक्ट लोगों को दिया जाएगा. 5 गेंदे 11 रन.
अंपायर अपना डिसीजन सुनाए, वक्त जाया ना करे। मैनेजमेंट अपना फैसला सुनाए, वक्त जाया ना करे। इसके बाद भी होने वाले राउंड बाकी है, फाइनल होना बाकी है। आता नाही देऊ शकत नाही. पहिली मॅच खेळायची तर खलास जरा. अरे सुजाउद्दीन सुजाउद्दीन आवरे जो खंचा आहे हा खंचा तुला मागतोय. अंपायर अपना डिसीजन सुना। अंपायर आउट। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। अब इमरान की जगह संभालने के लिए गए भारत एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, बहुत ही बेहतरीन उम्दा और बल्लेबाजी करते। देखना अपने टीम के लिए कितनी अच्छी बल्लेबाजी करते, जबकि 5 गेंदे और 11 रन जीतने के लिए। यहाँ पे जिसको भी भूख लगी है तो यहाँ पे पाव और भाजी रखिए। फसी भाई ने यहाँ पे मैनेजमेंट में अच्छा खाना रखा है, भाजी और पाव। और मसला ने 5 स्टार का खाना रखा था। मुली बघायला गेले होते. इसको भी खाना है, यहाँ पे आया भाजी पाव लेके जाए। प्लेट का भी अरेंजमेंट है, पाव का भी और भाजी का। बेहतरीन उम्दा भाजी पाव। अब देखना है 5 गेंदे 11 रन। भारत को अपना खाता खोलना। देखना भारत अपना खाता किस तरीके से खोलते हैं। उनके सामने एक कामयाब गेंदबाज जमीर गेम स्टार्ट करे। अंपायर गेम वर्क जाया ना करे। लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड विकेट गेन करेगा भारत के लिए। देखना भारत अपना खाता किस तरह का। जमीर धीमे धीमे भागते हुए विकेटों को पार किया। गेंद डाल हिट करना जाता है। गेंद डाल बाई की सूरत में बहुत ही उम्दा गेंदबाजी जमीर द्वारा। आप 4 गेंदे 10 रन। 4 गेंदे 10 रन। बहुत ही उम्दा गेंदबाजी का मुजाहरा जमीर द्वारा। अभी तक कोई मौका नहीं दिया है। कोशिश जरूर की थी भारत ने लंबी हिट लगाने के लिए, गेंद नीचे रही। आउटफील्ड खराब होने की वजह से बाई की सूरत में 1 रन मिला है। आप 4 गेंदे 10 रन। भारत इस बात का ध्यान रखे, 4 गेंदे 10 रन। फिर से एक बार जमीर फिर से एक बार धीमे धीमे भागते हुए विकेटों को पार किया है। गेंद स्लो गेंद जा रही बॉडी के देखना, उसके नीचे खिलाड़ी भागते हुए 1 रन छुड़ा, दूसरे के लिए भागना चाहते थे पर उतनी उम्दा फील्डिंग पर सुजाउद्दीन ने मना किया। आप देखना 3 गेंदे 9 रन। बहुत ही उम्दा गेंदबाजी का मुजाहरा जमीर द्वारा। आप 3 गेंदे 9 रन। अगर ये मैच खारी ओवर उनको जीतना है तो 3 गेंदों में 9 रन बनाने होंगे। अपने बल्ले को खोलना होगा, सुजाउद्दीन को लंबे शॉट लगाना होंगे। उतनी उम्दा गेंदबाजी का मुजाहरा जमीर द्वारा।
जमीर फिर से एक बार सुजाउद्दीन के लिए राइट आर्म वो डालने का फैसला किया। इसका राउंड किसका है? 11 भागते हुए विटो को पार किया, गेंद डाली फुल टॉस, गेंद जा रही है, देखने का आसान सा कैच हो सकता है उसके नीचे खिलाड़ी, कोई खिलाड़ी उतने उम्दा फील्डिंग, दूसरे रन के लिए भागे, दूसरा रन भी आसानी से मुकम्मल, बहुत ही उम्दा फील्डिंग का मुजाहरा आराठी द्वारा। आप 2 गेंदे 7 रन। अगर ये मैच जीतना है तो एक लंबा शॉट लगाना होगा, सुजाउद्दीन को अपने बल्ले को खोलना होगा, लेकिन उतनी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा जमीर द्वारा। फिर से एक बार जमीर, जमीर फिर से एक बार धीमे धीमे भागते हुए और विकेटों को पार किया, गेंद डाली, लंबी लगाना चाहते थे और गेंद बाई की सूरत में, लेग बाई की सूरत में 1 रन मिला है। अब 1 गेंद 6 रन, 1 बॉल 6 रन। क्या सुजाउद्दीन छक्का मारेंगे या जमीर डॉट लेंगे, ये आने वाला वक्त ही बताएगा, कुछ लम्हों में पता चल जाएगा कि कौन जीतता है कौन हारता है। सोडा तो मंगा। इसके बाद होने वाला मुकाबला नाजदिकी वर्सेस कोकण इलेवन शिववर्धन। वाइज स्टार सरवा। आप 1 गेंद 6 रन, सुजाउद्दीन, पूरी जिम्मेदारी सुजाउद्दीन के कंधों पे, देखना है उतनी उम्दा गेंदबाजी का मुजाहरा जावेद जमीर द्वारा धीमे धीमे भागते हुए विकेटों को पार किया, गेंद डाले आगे का और ये डॉट, और ये आसानी से मैच जीत लिया आराठी ने। मुबारक हो आराठी। 5 बॉल डॉट गए, 5 बॉल डॉट लिया। कोकण इलेवन ने टॉस जीत के